कायद्यानुसार जे या ठिकाणी पक्षांतर झालेलं आहे ते निश्चित आहे. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी त्याला मान्यता दिलेली आहे आणि मला तरी असं वाटतं की आता आमची जी संख्या 7 होती आता जवळपास ती 13 झालेली. एनडीए मध्ये आता आम्ही 2 नंबरचे या ठिकाणी वाटेकरी झालेले आहोत आणि मला तरी असं वाटतं की सत्तेमध्ये निश्चितपणाने याचा विचार केला जाणार आहे की पुढच्या काळामध्ये शिवसेनेचे खासदार हे 13 असल्यामुळे येणाऱ्या विस्तारामध्ये सुद्धा आम्हाला चांगलं स्थान मिळेल. एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळालं अशी एक चर्चा आहे. आपल्याकडनंही ऐकतोय आणि आम्हालाही कळतंय की एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री आम्हाला मिळणार आहे. हो, आज संसदेवर काँग्रेस जनता पार्टीचा एकदा बघावा असं म्हणत आहे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी. हे बघा आता आंदोलन सुरू आहे आपण सगळेजण बघतोय, पण मला तरी असं वाटतं की या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांची बाजू आणि ऐकून मला तरी असं वाटतं की त्याच्यामध्ये मध्यस्थी झाली पाहिजे. कारण की सरकारची प्रतिमा निश्चितपणाने बदनाम करण्याचा हा प्रयत्न जरी चालला असला तरी सरकारने पुढे येऊन या गोष्टीला सोडवलं पाहिजे. सरकार बदलण्याचा लढा सध्या सुरू झालाय असं उद्धव ठाकरे म्हटलेले. एखादं आंदोलन करणं म्हणजे सरकार बदलणं असं होत नाही. त्याच्याकरता जनतेमधली ती मानसिकता असली पाहिजे. जनतेची मानसिकता ही विकासाची मानसिकता आहे. जो विकास करेल तो देशावर राज्य करेल आणि सध्या विकासाचं पर्व सुरू आहे. मोदी शहा दिल्लीमध्ये असून सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांना भेटत नाही असंही उद्धव ठाकरे म्हटले. हे बघा आता त्यांना कोण भेटेल आणि कोण नाही भेटणार याच्यापेक्षा त्यांचे प्रश्न कोण सोडवेल तर सरकारच सोडवणार आहे. त्यामुळे सरकारचे प्रतिनिधी कोणी गेलं हेच गेले पाहिजे तेच गेले पाहिजे याच्यापेक्षा जोही प्रतिनिधी जाईल तो सरकारच म्हणूनच जाणार आहे ना. आदित्य ठाकरे असं म्हणतात की आम्ही आता शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागतोय पण भविष्यात आम्ही पंतप्रधान मोदी यांचा राजीनामा मागायला सगळ्यांना अधिकार आहे, पण राजीनामा कोणाचा मागताय याचा तर विचार करा ना. आपल्याकडे सध्या किशोरप्पा चाळीसगावमध्ये जे उपजिल्हाधिकारी त्याला पाचोरा भडगाव जोडवतोय म्हणून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. राजीनामा द्यावा लागला तरी चालेल मात्र आपला त्याला विरोध राहील असं ते म्हणतात. हे फिजिबली फेस करून सरकार त्याचा विचार करेल आणि केली पाहिजे. कारण की शेवटी चाळीसगावचंही नुकसान व्हायला कामा नये आणि भडगाव पाचोऱ्याचंही नुकसान होता कामा नये. त्यामुळे सरकार दोघं गोष्टी पडताळून बघेल आणि योग्य पद्धतीने निर्णय घ्यायला आम्ही सुद्धा विनंती करू. यामुळे महायुतीतलं वातावरण जे आहे आपल्याचं नाही त्यांच्या तालुक्याच्या भूमिकेबद्दल त्यांची ही भूमिका आहे आणि प्रत्येकाला वाटतं की माझ्या भूमिका मी मांडली पाहिजे. ती भूमिका त्यांनी मांडलेली आहे. त्याच्या चाळीसगावमध्ये अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय व्हावं ही मंगेश दादांची भूमिका आहे. पण तरी सुद्धा महसूल मंत्री असतील किंवा त्या खात्याचे अधिकारी असतील हे सगळ्या गोष्टी तपासतील आणि तपासल्यानंतर निर्णय घेतील आणि आम्ही पण तेच म्हणू की जे फिजिबल आहे ते करा आणि तीच मागणी दोघांची आहे. त्यामुळे शांततेने प्रश्न मी सोडवेल, काही टेन्शन घेण्याची गरज नाही. पावसाचं सध्या आपण बघतोय की पावसाने दडी मारली, दुवार पेरणीचं संकट आहे. सरकारची काय तयारी आहे? तुम्ही पण जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री. हे बघा आता पावसाचा तर सगळीकडे पावसाचे अंदाज काय येलो अलर्ट आहे पण आपल्याकडे अजून तो दाखवलेला नाही आहे. त्यामुळे पावसाची दडी मारण्याचं टेन्शन सगळ्यांनाच आहे. आज आता अंदाज दाखवला आज उद्यामध्ये पाऊस येईल. बघूया, पाऊस जर आला तर बरंच होईल, पण नाही आलं तर भयावह स्थिती आहे. त्यामुळे आता उद्या कॅबिनेट आहे, कॅबिनेटमध्ये हा विषय आम्ही मांडू. महायुतीमध्ये आपण जसं चाळीसगावमध्ये आणि पाचोऱ्यामध्ये वाद चाललाय तसंच जळगाव ग्रामीणमध्ये देखील राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याला, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या बड्या नेत्याला भाजपमध्ये प्रवेश देण्याची चर्चा चाललेली आहे. नाही, भाजपमध्ये प्रवेश देण्याबद्दल आमचं काही म्हणणं नाहीये, पण जर ते आमच्या विरुद्ध लढलेले आहेत, आपल्या भाजप शिवसेना युतीच्या विरुद्ध लढलेले आहेत, त्यांना प्रवेश देण्याचा काही संबंधच येत नाही. आणि देत असाल तर मग बघू पुढे. आमच्याकडे पण प्रवेश करणारे भरपूर आहेत. आपल्याला शह देण्यासाठी हा प्रवेश घेतला जातो. कोणी कोणाला शह देत नाही. आपलं मतदारसंघावर आपली पकड असली पाहिजे. आपण मतदारसंघात काम करणारे लोक, आपण सिजनेबल नाही आहेत. हे पक्षांतर करणारे लोक यांचा कार्यक्रम वाजलेला असतो म्हणून पक्षांतर करतात. न चालणारे लोक पुन्हा दुसऱ्या पक्षांमध्ये का जातात? तर तिथे जाऊन आपली प्रतिमा दुरुस्त करावी, आपण मोठं व्हावं, आपले काळे धंदे दाबले जावे, आपले भ्रष्टाचार दाबले जावे, याच्याकरता हे लोक प्रयत्न करत असतात. जळगाव जिल्ह्यात शिंदे सेनेची ताकद वाढल्यामुळे कुठेतरी हा भाजपचा आता प्लॅन दिसतो आहे. आपल्या हे बघा, प्रत्येकाला आपल्या पक्षाचा वाढ करण्याचा अधिकार आहे. भाजप त्याचा प्रयत्न करताय, आम्ही आमचा प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये काय चूक आहे? आपल्याकडे प्रवेश करणाऱ्यांची यादी तयार आहे निश्चित